नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एखादी संख्या ही पूर्ण वर्ग संख्या आहे किंवा नाही हे ओळखणे शिकूया। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले आपण जाणून घेऊया की एखादी संख्या पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय। तर पूर्ण वर्ग संख्या म्हणजे अशी संख्या जी कुठल्या तरी संख्येचा वर्ग असते। फॉर एक्झाम्पल 1, 4, त्यानंतर 9, त्यानंतर 16 या सर्व संख्या या कशाच्या तरी वर्ग आहेत। 1 हा 1 चा वर्ग आहे, 2 4 2 चा वर्ग आहे, 9 3 चा वर्ग आहे, 16 4 चा वर्ग आहे। म्हणून या सर्वच्या सर्व संख्या या पूर्ण वर्ग संख्या आहेत असं आपण म्हणू शकतो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूया की ती संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे किंवा नाही हे आपण कसं ओळखणार। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी सर्वात पहिला नियम आपल्याला जो लक्षात ठेवायचा आहे की जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 2 किंवा 3 किंवा 7 किंवा 8 यापैकी एखादा अंक असेल तर ती संख्या पूर्ण वर्ग संख्या कधीच असणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, हा नियम काय सांगतो की जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानावर 2 अथवा 3 अथवा 7 किंवा 8 यापैकी एखादा अंक असेल तर ती संख्या पूर्ण वर्ग संख्या कधीच असू शकत नाही। तुम्ही शॉर्टकट मध्ये पाहिजे तर 2378 ही संख्या लक्षात ठेवू शकता। तर जर ज्या संख्येच्या शेवटी 2378 या संख्येतील एखादा अंक येईल ती संख्या पूर्ण वर्ग संख्या कधीच असणार नाही। चला आपण चेक करूया की यापैकी कुठल्या संख्या या पूर्ण वर्ग संख्या आहे किंवा नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, इथं पहिल्या प्रश्नामध्ये मी संख्या घेतली आहे 8842। तर या संख्येमध्ये मला एकक स्थानावर 2 हा अंक दिसत आहे व आपला नियम सांगतो की जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानावर 2 किंवा 3 किंवा 7 किंवा 8 यापैकी एखादा अंक असेल तर ती संख्या पूर्ण वर्ग संख्या असू शकत नाही। म्हणून आपण असं सांगू शकतो की ही संख्या पूर्ण वर्ग संख्या नाही। त्यानंतर दुसरं उदाहरण आपण इथं बघू। दुसऱ्या उदाहरणातील प्रश्न संख्या आहे 2304। यामध्ये आपल्याला एकक स्थानावर 4 हा अंक दिसत आहे व तो यापैकी कुठलाही अंक नाही। म्हणून आपण असं म्हणू शकतो की ही संख्या पूर्ण वर्ग संख्या असू शकते। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसरा नियम बघूया की जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानावर 5 असेल व दशक स्थानी 25 दशक स्थानी 2 असतील प्लस ही झाली एक अट। याशिवाय उरलेल्या अंकापासून तयार संख्या ही 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार असेल तर ती संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे असं आपण 100% सांगू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, दुसरा नियम काय सांगतो आपल्याला की जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानावर, एकक स्थान म्हणजे संख्येचे उजवीकडून पहिला अंक, तर जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानावर 5 असतील व दशक स्थानी 2 हा अंक असेल तर चला आपण चेक करूया तिसऱ्या नंबरच्या संख्येत आपल्याला काय दिसतंय। तर आपल्याला एकक स्थानावर 5 तर दिसत आहेत, पण विद्यार्थी मित्रांनो दशक स्थानी आपल्याला 2 हा अंक दिसत नाही आहे। म्हणून ही संख्या पूर्ण वर्ग संख्या असू शकत नाही असं आपण निश्चितपणे सांगू शकतो। त्यानंतर दुसऱ्या संख्येमध्ये चेक करूया। तर या संख्येमध्ये आपल्याला एकक स्थानावर 5 दिसत आहेत, दशक स्थानी 2 सुद्धा दिसत आहेत, म्हणजे इथं आपली पहिली अट कंप्लीट झाली। आता आपण दुसरी अट चेक करूया। दुसरी अट म्हणते
की जर उरलेल्या अंकापासून तयार संख्या, तर यामध्ये 25 ही संख्या सोडल्यास म्हणजे 5 आणि 2 सोडल्यास उरलेला अंक 56 आहे आणि उरलेल्या अंकापासून तयार संख्या ही 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार असावा। तर 56 ही संख्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहित आहे 7 8 56 होतात व 7 आणि 8 या क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत, म्हणून आपण निश्चितपणे सांगू शकतो की 56 25 ही पूर्ण वर्ग संख्या आहे। लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जर एखाद्या संख्येच्या एकक आणि दशक स्थानावर मिळून तयार होणारी संख्या 25 असेल, म्हणजेच एकक स्थानी 5 असतील व दशक स्थानी 2 असेल व उरलेल्या अंकापासून तयार होणारी संख्या ही क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज असेल। क्रमवार नैसर्गिक संख्या म्हणजे अशा संख्या ज्या एका क्रमाने येतात, जसं 2 नंतर 3 येतात, 3 नंतर 4 येतात, तर या क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार जर उरलेल्या अंकांपासून बनलेली संख्या असेल तर ती संख्या पूर्ण वर्ग संख्या असते। त्यानंतर पुढील संख्या आपण चेक करूया। आपल्याला इथं एकक स्थानी 5 दिसत आहे व दशक स्थानी 2 दिसत आहे, म्हणजे आपली पहिली अट इथे कंप्लीट झालेली आहे। आता आपण दुसरी अट चेक करूया। दुसरी अट म्हणते की जर उरलेल्या अंकापासून तयार संख्या ही 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार असावा। तर विद्यार्थी मित्रांनो, 40 ही संख्या कुठल्याही 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार होत नाही। फॉर एक्झाम्पल, आपण जर म्हटलं की 5 8 40 होतात, पण या संख्या क्रमवार येत नाही। 5 नंतर 6 येतात, 6 नंतर 7 येतात, त्यानंतर 8 येतात, म्हणून हे क्रमवार होत नाही। म्हणून आपण असं म्हणू शकतो की 40 25 ही संख्या पूर्ण वर्ग संख्या असू शकत नाही। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण तिसऱ्या नियमाकडे जाऊया। विद्यार्थी मित्रांनो, तिसरा नियम आपल्याला काय सांगतो की जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल, जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल, त्यानंतर दुसरी अट आहे तो 0 जोडीने यायला हवा। 0 जोडीने यायला हवा। त्यानंतर तिसरी अट आहे की त्या शून्याच्या जोडीनंतर येणारी संख्या ही पूर्ण वर्ग संख्या असावी। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या नियमामध्ये, या उदाहरणामध्ये हा तिसरा नियम चेक करून बघूया। आपला तिसरा नियम काय सांगतो की एकक स्थानी आपल्याला 0 पाहिजे, तर एकक स्थानी 0 आहे, तो 0 जोडीने यायला हवा, तर इथे हा 0 जोडीने आलेला आहे। त्यानंतर उरलेली जी संख्या आहे ती आपल्याला पूर्ण वर्ग संख्या हवी आहे, तर इथे 81 आलेले आहे, जे आपल्याला माहिती आहे की 9 चा वर्ग 81 होतो, म्हणजे हे पूर्ण वर्ग संख्या देखील आहे। म्हणजेच जर एखाद्या संख्येत 0 हा जोडीने आलेला असेल व 0 सोडून उरलेली संख्या ही जर एखाद्या संख्येचा वर्ग असेल, तर ती संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे असं तुम्ही निश्चितपणे सांगू शकता। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण 7वी संख्या चेक करूया। या संख्येमध्ये सुद्धा 0 हा जोडीने आलेला आहे, म्हणजे एकक स्थानी 0 आहे व तो जोडीने सुद्धा आलेला आहे व त्यानंतर उरलेली संख्या ही 48 आहे। परंतु विद्यार्थी मित्रांनो, 48 ही संख्या आपल्याला माहिती आहे की कुठल्याही संख्येचा वर्ग नाही, म्हणून तुम्ही निश्चितपणे सांगू शकता की ही संख्या कुठल्याही संख्येचा वर्ग असू शकत नाही, कारण यामध्ये शून्याच्या जोडीनंतर आलेली संख्या ही कुठल्याही संख्येचा वर्ग नाही। चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपला नेक्स्ट नियम पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, आपला चौथा नियम आपल्याला सांगतो की जर एखाद्या संख्येमध्ये दशांशानंतर, ज्यालाच आपण पॉइंट असं सुद्धा म्हणतो, तर या पॉइंट नंतर येणारे अंक, पॉइंट नंतर येणारे एकूण अंक जर सम असतील,
एकूण अंकांची संख्या म्हणूया आपण त्यांना, अंकांची संख्या जर सम असेल, ही आपल्याला सम पाहिजे, तरच ती संख्या पूर्ण वर्ग संख्या असू शकते. तर इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, 8व्या उदाहरणामध्ये आपल्याला पॉइंट नंतर 3 घरं दिसत आहे, परंतु 3 ही समसंख्या नाही, म्हणून 0.625 ही पूर्ण वर्ग संख्या असू शकत नाही असं तुम्ही निश्चितपणे सांगू शकता. काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आपला चौथा नियम, तर पॉइंट नंतर येणारी एकूण अंकांची संख्या ही आपल्याला सम पाहिजे. म्हणजे ती संख्या 2 असावी, 4 असावी, 6 असावी, 8 असावी किंवा 10 असावी, कुठलीही समसंख्या असावी, परंतु ते अंकांची संख्या ही विषम असू नये. जसं इथे पॉइंट नंतर 3 अंक आहेत आणि 3 ही विषम संख्या आहेत, म्हणून ही संख्या पूर्ण वर्ग संख्या असू शकत नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचं उदाहरण चेक करूया. यामध्ये 0.00625, तर इथं देखील विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पॉइंट नंतर 5 अंक दिसत आहे व आपल्याला माहिती आहे की 5 ही विषम संख्या आहे, म्हणून 0.00625 ही पूर्ण वर्ग संख्या असू शकत नाही. त्यानंतरचं उदाहरण आपण बघूया. तर यामध्ये पॉइंट नंतर आपल्याला 2च घरं दिसत आहे, म्हणजे 2 ही समसंख्या आहे व म्हणून आपण म्हणू शकतो की 6.25 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. त्यानंतर इथे काही उदाहरण मित्रांनो मी असे देखील पाहिले ज्यामध्ये स्टार आपल्याला आढळतो, पण या स्टारची वास्तविक पाहता आपल्याला त्या उदाहरणात काहीही एक घेणं देणं असत नाही. फक्त आपल्याला एकक स्थानचा अंक चेक करायचा असतो, जिथे आपल्याला समजून जातं की ती संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे किंवा नाही. तर चला आपण 11वं उदाहरण बघूया. या उदाहरणामध्ये आपल्याला संख्या दिलेल्या आहेत 2.03. ही संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे किंवा नाही हे आपल्याला सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण पहिलाच नियम पाहिला की जर संख्येच्या एकक स्थानावर 2, 3, 7, 8 यापैकी एखादा अंक असेल, जो आपल्याला इथं 3 हा अंक दिसतोय, म्हणून ही संख्या पूर्ण वर्ग संख्या नाही असं तुम्ही 100% सांगू शकता. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे 5.76. तर यामध्ये आपल्याला एकक स्थानावर 2, 3, 7 आणि 8 यापैकी कुठलाही अंक दिसत नाही, म्हणून ही संख्या पूर्ण वर्ग संख्या असू शकते असं तुम्ही सांगू शकता. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो फक्त हे 4 अगदी सोपे नियम लक्षात ठेवून तुम्ही एखादी संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे किंवा नाही हे अगदी निश्चितपणे ओळखू शकता. धन्यवाद.